नमस्कार, मी सई अष्टपुत्रे. माझा मुलगा श्रीरंग 2 वर्षाचा आहे आणि साधारण गेले 2 महिने आम्ही दोघे इथं उडानमध्ये येत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगावंसं वाटतं की पॅरेंट टॉडलर प्रोग्रॅम हा जो एक प्रोग्रॅम आहे तो मला खूप आवडला. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं, पण असा प्रोग्रॅम मला कुठे मिळाला नाही आणि असं वाटायचं की म्हणजे श्रीरंगने अजून इतर मुलांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे किंवा त्याचे स्किल्स डेव्हलप होण्यासाठी आपण काहीतरी ॲक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजे. पण घरी थोडासा लिमिटेड स्कोप असतो आपल्याला किंवा काही वेळेस तेवढा वेळ पण देता येत नाही. त्याच्यामुळे ते एक लिमिटेशन होतं. पण त्याचबरोबर असं वाटायचं की हा एकटा राहू शकेल का, हा एक खूप मोठा कन्सर्न होता माझ्यासाठी. त्याच्यामुळे जेव्हा मला या प्रोग्रॅमबद्दल कळलं आणि मी इथं जेव्हा येऊन गेले, व्हिजिट केली, तेव्हा मी लगेचच दुसऱ्या दिवशी तिथं जॉईन झाले, कारण मला ही कन्सेप्टच खूप आवडली. आणि त्याच्यानंतर इथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला खूपच जास्त फायदा होतो. जसं की सगळ्यात पहिल्यांदा इथं आल्यावर प्रार्थना घेतली जाते. त्यावेळेस हात जोडून शांत एक 3-4 मिनटं किंवा 5 मिनटं एका जागी बसायचं असतं. तेवढी त्याला एका जागी बसायची सवय लागली. किंवा त्याच्यानंतर एक्सरसाइज असतात. एक झालं की एक, दुसरा झालं की तिसरा. ह्या ज्या सिक्वेन्सनी आपण एक्सरसाइज करतो इथे आल्यावर, तसं तो करायला शिकला. त्याच्याबरोबर तो घरी पण करून दाखवतो सगळ्यांना, आजी आजोबांना. अरे वा. त्याच्यामुळे तो पण सिक्वेन्सनी गोष्टी लक्षात ठेवणं हे पण त्याच्यात डेव्हलप झालं. ते झाल्यावरती ॲक्टिव्हिटीज जेव्हा आपण घेतो तेव्हा स्वतःचा स्टूल आपला आपण घेऊन येणे, तो आपल्या जागी ठेवणे. ॲक्टिव्हिटी झाली की तो जागच्या जागी नेऊन ठेवणे, हे पण एक त्याच्यात खूप चांगली डेव्हलपमेंट झाली की आपल्या वस्तूचं काम झालं की आपण ती स्वतः जागच्या जागी नेऊन ठेवायची. ही एक त्याला सवय लागली आणि घरी पण तशीच आता ती सवय कंटिन्यू होती त्याला की म्हणजे आपण एखादं खेळणं घेतलं आणि ते झालं की ते परत नेऊन ठेवायचं. बरोबर. ते पण एक खूप छान डेव्हलप झालं. त्याच्यानंतर जर ॲक्टिव्हिटीजबद्दल बोलायचं झालं तर बेसिकली म्हणजे स्पेसेसचा जो फुल फॉर्म इथे एन्क्वायरीच्या वेळेस सांगितलं होतं की सोशल, फिजिकल, कॉग्निटिव्ह, ॲस्थेटिक, फिजिकल, या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप काय म्हणतात त्याला डेव्हलप झाल्या. हां, खूप डेव्हलप झाल्यात. आणि म्हणजे बरोबर त्या एखादी ती ॲक्टिव्हिटी कशी फिजिकल डेव्हलपमेंटसाठी उपयोगी आहे, सोशलमध्ये बरोबर त्या क्रायटेरियानुसार त्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. बरोबर. जसं की मुलांचे ग्रॉस मोटर स्किल्स डेव्हलप होण्यासाठी रोज थोडंफार का होईना स्क्रिबलिंग केलं जातं. आणि ती आता त्याला इतकी सवय झाली की तो घरी जाऊन पण तेच करतो की आई मला खडू दे, मला चित्र काढायचे किंवा स्टँडिंग लाईन काढायची, स्लिपिंग लाईन काढायची. या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्यात डेव्हलप झाल्या, म्हणजे आवड थोडक्यात त्याला निर्माण झाली. त्याच्यानंतर फेविकॉलनी छोट्या छोट्या गोष्टींना फेविकॉल लावून त्या चिकटवणं असेल किंवा एखादी वस्तू तयार करणं असेल, की जसं की आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आम्ही एक ऑक्टोपस तयार केला होता. बरोबर त्या जागी चिकटून किंवा खडूनी रंगून एखादी वस्तू आपण तयार करायची. त्यात एक वेगळा आनंद होतो मुलांना, आपण स्वतः तयार केल्याचा. तो पण त्याच्यात खूप छान डेव्हलप झाला. त्याच्यानंतर फिजिकलसाठी पायऱ्या चढणं असेल, पायऱ्या उतरायच्या किंवा फ्रंट जायचं, बॅक जायचं, ह्याच्यामुळे फिजिकल डेव्हलपमेंट तर होतेच. किंवा जम्प करणं असतं, फिजिकल डेव्हलपमेंट तर होतेच, पण त्याशिवाय त्यांचं शब्दसंग्रह पण खूप वाढतो. याला पुढे जाणे म्हणतात, याला मागे जाणे म्हणतात, उड्या मारायच्या, एकमेकांचे हात धरून उड्या मारायच्या. ह्या सगळ्या गोष्टी पण खूप छान डेव्हलप झाल्या. त्याच्यानंतर अजून एक कन्सर्न जो आजकालच्या मुलांमध्ये जास्त असतो की इतर मुलांना किंवा इतर कोणालाही वस्तू शेअर केल्या जात नाहीत. पण बरोबर, कारण आजूबाजूला मुलं खूप कमी असतात, घरात एकटंच मुलं असतं. बरोबर. त्याच्यामुळे ही गोष्ट डेव्हलप होण्यासाठी इथे खूप डेव्हलप झाली, मदत झाली मला. कारण वस्तू दुसऱ्याला द्यायची की ही आपली आहे, पण थोडा वेळ तो घेणार आहे, दुसऱ्यांना शेअरिंग करायचं. देणार आहे. बरोबर. तसंच आपण त्याचं पण करायचं की त्याची वस्तू आपण घ्यायची, थोडा वेळ खेळायची आणि त्याला परत देऊन टाकायची. अच्छा. ही एक भावना त्याच्यात डेव्हलप झाली. अजून एक म्हणजे की आपला टर्न आल्यावर आपण खेळायची. फॉर एक्झाम्पल घसरगुंडी असेल किंवा दुसरं एखादं खेळणं असेल, की आत्ता तो खेळतोय, त्याचं झाल्यावरच आपण खेळायचं, आपलं झाल्यावर आपण दुसऱ्याला. ही एक सोशल स्किल खूप चांगल्या प्रकारे त्याच्यात डेव्हलप झालेली आहे. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे उडानबद्दल मला आवडलेला पॉईंट असा की पॅरेंट्ससाठी ऑनलाईन मीटिंग ज्या घेतल्या जातात,
महिन्यातून काही दिवस त्या पण खूप उपयोगी पडतात की मुलांना वाढवताना. आता कसं झालं की आपल्या म्हणजे ह्या मुलांच्या आजी आजोबांच्या वेळेसचा काळ पॅरेंटिंगसाठीचा हा खूप वेगळा होता आणि आमच्या जनरेशनचं पॅरेंटिंग जे आहे ते खूप वेगळं आहे. म्हणजे त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट्स या सगळ्याचं एक्सपोजर खूप जास्त आहे मुलांना आणि त्या मनाने फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी केल्या जातात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण त्या मीटिंग्सचा आम्हाला खूप फायदा होतो की मुलांना वाढवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं. किंवा अजून इथे म्हणजे उडानमध्ये येतो ते 1.5 तास 2 तासच असतो, पण अदरवाईज आपण जेव्हा घरी असतो तेव्हा त्यांच्याकडून अजून काय काय करून घेता येईल ज्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट होऊन जाईल. ही बरोबर. पण एक खूप छान गोष्ट म्हणजे खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे की 1.5 तास इथे मुलांना तर दिला जातोच, त्याशिवाय आम्हाला पॅरेंट्सना सुद्धा नॉलेज तेवढं मिळतं की काय केलं पाहिजे काय नाही, शिवाय आजूबाजूच्या जगात काय चालू आहे, इतर पॅरेंट्स कसा विचार करतात किंवा आपल्या मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी आपण अजून काय करू शकतो. हे पण खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि इथल्या टीचर्सबद्दल जर सांगायचं म्हटलं तर अपर्णा मॅम तर आहेच, छान आहेत, मीटिंग्स वगैरे घेतात, सगळ्या मुलांशी येऊन छानपणे खेळतात, बोलतात, पॅरेंट्स मिक्स पण होतात. हां मिक्स होतात, पॅरेंट्सना पण म्हणजे आमच्याशी पण गप्पा मारतात. फक्त मुलांबद्दलच नाही, इतर सगळे टॉपिक पण गप्पा मारतात. शिवाय नीना टीचर, पायल टीचर, शर्वरी टीचर किंवा मावशी हे सुद्धा खूप छान आहेत. सगळे ॲक्टिव्हिटीज खूप छान, म्हणजे मुलांबरोबर ते सगळेच खेळतात, गाणी म्हणतात. असं नाही होत की नाही मी म्हणजे मी टीचर नाही इथली तर मी हे करणार, असं नसतं. सगळेजण गाणी म्हणतात, उड्या मारतात, नाचतो आम्ही एकत्र गाण्यावर आणि नवीन फराळ खायला मिळतं. नवीन फराळ खातो. आणि सचिन सर सुद्धा मीटिंग्समध्ये खूप म्हणजे त्यांचं नॉलेज पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ते पण नॉलेज खूप छान शेअर करतात, आम्हाला त्यातून खूप माहिती मिळते. आणि सण समारंभ पण खूपच छान सेलिब्रेट केले जातात. म्हणजे दहीहंडी असेल, गणपती असेल, 15 ऑगस्ट या सगळ्याच गोष्टी आम्ही खूप छान सेलिब्रेट करतो सगळे एकत्र मिळून आणि मुलांना तर नक्कीच त्याचा फायदा होतो. शिवाय पॅरेंट्सना पण सगळे पॅरेंट्स एकत्र येऊन आम्ही काही वेगळं करतो, त्याच्यामुळे खूप मजा येते. पॅरेंट्सना पण खूप मजा येते, मुलांना तर येतेच. त्याच्यामुळे खूप आवडली आहे मला ही म्हणजे संस्था उडान. थँक्यू.